नमस्कार. आजची तारीख 9 एप्रिल 2025. उद्यापासून काही भागात ढगाळ वातावरणाची निर्मिती होणार आहे. म्हणजे दुपारच्या पुढे ढगाळ वातावरण निर्मिती होणार. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यावर येणाऱ्या काळात जे वातावरणात बदल होणार आहे त्याचा परिणाम या दोन भागात जास्त दिसेल, विदर्भ आणि मराठवाडा. दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे, परंतु उद्या याची सुरुवात होणार, म्हणजे थोडंफार ढगाळ वातावरण राहणार. 11 तारखेला आपल्याला परवाच्या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि उत्तर भागात विशेषतः हवेचा वेग थोडा वाढलेला राहील आणि विजांच्या कडकडाटासोबत 12 तारखेला आपल्याला काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. यात जळगाव, बुलढाणा, अकोल्याचा उत्तर भाग, अमरावतीचा काही भाग, अमरावतीचा जो पश्चिम भाग आहे या भागात आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल. ढगांच्या कडकडाटासोबत म्हणजे विजांसोबत हवेचा वेग वाढलेला राहील. आता एक पूर्व मोसमी जो पाऊस असतो हा विजांचा कडकडाट आणि हवेचा वेग ह्यासोबत वाढलेला असतो. त्यानंतर 13 तारखेला आपल्याला ढगाळ वातावरण हे पहिल्याच्या तुलनेत म्हणजे ह्या 2 दिवसाच्या तुलनेत आपल्याला जास्त जाणवेल, जास्त ढगाळ वातावरण राहील. यात आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात सुद्धा ढगाळ वातावरण जाणवेल, परंतु पावसाचा जो परिणाम आहे हा विदर्भ आणि मराठवाडा इथे जास्त राहणार आहे. पावसाचं जे वातावरण बनणार आहे हे जवळपास 14 तारखेच्या पुढे किंवा 14 तारखेपासून आपल्याला काही भागात थोडाफार पाऊस पाहायला मिळेल. तर 14 तारखेसाठी 14 तारखेच्या पुढील जे काही हवामान अंदाज राहील तर त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून देणार आहोत. काही प्रश्न असेल तर विचारा. प्रकाश खामनकर हवामान अंदाज नावाचा जो फेसबुक ग्रुप आहे त्याच्यावर पोस्ट आली होती की मका काढून ठेवलेला आहे, येणाऱ्या आठवड्यात वातावरण कसं राहील, त्याचं उत्तर म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. वातावरण थोडं बिघडणार आहे. नेमकं मला लोकेशन किंवा जिल्हा सांगितला नाही त्या पोस्टमध्ये. जर जिल्हा सांगितला तर मग आपण त्या दृष्टीने सुद्धा हवामान अंदाज देऊ शकतो, पण प्रत्येक जिल्ह्याचा हवामान अंदाज देण्याची सध्या गरज नाही आहे. आपण पेरण्याच्या काळात प्रत्येक जिल्ह्याचा हवामान अंदाजसुद्धा देतो. आणि आता तुम्ही पाहताच आहे, जवळपास 5 वर्ष झाले माझे व्हिडिओ, त्यानुसार जो आपला पॅटर्न आहे त्यानुसार आपण काम करतो. धन्यवाद.